हाय हॅलो नमस्ते गाईज. तर आज खूप स्पेशल डे आहे कारण की माझी मम्मा चारधाम यात्रा करून येते. सो गाईज त्याच्यासाठी मी मम्माच्या स्वागतासाठी सगळं डेकोरेशन करते. अजून माझी फुलं जी आहेत ती सगळी पेंडिंग आहेत, तुम्ही बघू शकता. तर माझी मम्मा 15 डेज बाहेर गेलेली होती आणि गाईज खूप जास्त मला हेडेक झालेलं होतं. पण खरं सांगते, जेव्हा मम्मी बाहेर जाते तेव्हा कळतं, जेव्हा रोज तुम्हाला घरी स्वयंपाक बनवावा लागतो. तुम्हाला कळतं आहे का मी किती ट्रॉमामध्ये असेल. आणि माझी मम्मा येते तर मला खुशी खूप जास्त होती आहे कारण की उद्यापासून मला जेवण बनवायला लागणार नाही आहे. काहीच आता रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि मी आता तयारी करायला घेतली कारण की मम्मा सकाळी 7 वाजता येणार आहे. सकाळी 7 वाजता येणार आहे. सो मला सकाळी ॲटलिस्ट 6 वाजता उठून आंघोळ वगैरे करून मम्मीसाठी थोडंसं काहीतरी वेलकम तरी लिहावं लागेल, म्हणून मी हे सगळं करते. सो आता बघूया उद्याचा डे कसा जातो आणि तिला माझी तयारी आवडते आहे का. कारण की असं म्हणतात की जे लोक चारधामला जातात त्यांच्यासाठी, म्हणजे अगोदरची लोकं जी होती चारधामवरून आपली माणसं आल्याच्या नंतर खूप जास्त सेलिब्रेट करायची, त्यांच्यासाठी बँड वाजवायचे, फटाके फोडायचे, त्यांचे दर्शन करायचे. इवन त्या लोकांनी जे त्यांचे कपडे पण आहेत जे त्या लोकांनी तिकडे घातलेले होते ते कपडेसुद्धा ते लोक आठवडाभर 7 डेज 8 डेज 10 डेज 15 डेज ते लोक धुत नव्हते. कारण की त्यांना असं वाटायचं की आपल्या चारधामची जी माती वगैरे आहे ती सगळी आपल्याला इथे भेटेल. सो मी पण खूप जास्त एक्सायटेड आहे मम्मीच्या सगळ्या गप्पा वगैरे ऐकण्यामध्ये. मम्मीचे फ्रेंड असे दोघीजणी गेलेले आहेत आणि अजून त्यांना तिथे खूप जास्त त्यांना लोकांना ग्रुप पण झाला आहे तिथे. तर मम्मी आल्यावरती आपण बघूया मम्मीची रिॲक्शन काय असणार आहे की मी एवढं छान थोडंसं सेलिब्रेशन करते. सो मम्मीला कसं वाटतं आहे ते आपण बघूया आणि मम्मी आपल्याला काही काही गोष्टी ज्या आहेत त्या मम्मी शेअर करेल. सो लेट्स सी. गाईज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की सगळ्यांच्याच घरी ही गोष्ट होत असणार, आय एम शुअर, पण कोणी बोलत नसणार आहे. पण मी असं मला सांगते की माझी मम्मी 15 डेज नव्हती तर मी आणि माझ्या भावाने जेवढा काही पसारा करून ठेवला होता. आज जर माझी मम्मी उद्या सकाळी येईल तर मम्मी बोलेल ओ माय गॉड माझी मुली एवढी सुंदर आहेत, त्यांनी काहीच नाही क्लीन ठेवलं आहे. कारण की माझा भाऊ आता सगळा कचरा एका बॅगेत भरून कचरा टाकायला आहे. आम्ही एक पण नामोनिशाण कुठे ठेवलं नाही की आम्ही काहीतरी कांड केला होता. सो प्रत्येक वेळेस कांड करताना ही गोष्ट लक्षात ठेवा की मम्मी आपली जासूस असते आणि मम्मी काही पण करून आपल्याला शोधू शकते. सो बी अलर्ट. मम्मीच्या अगोदर हिलाच यायचंय. काय आहे, कशाला यायचंय तुला, कशाला यायचंय? हाय म्हणजे इग्नोर कशी करते मला, तुला मी ओरडते म्हणून ती मला इग्नोर करते. ओय ये आतमध्ये ये, चल ये इकडे इकडे ये ना. आता तिला सपोर्टिव्ह पार्टनर भेटलाय तर कशी आली बघायला लागेल तू धावत. एक गोष्ट सांगायची आहे, जशी मुलं उपट सोंडे असतात ना, सी लुक ॲट माय ब्रदर. कारण की मी आता स्टार्ट केलं आहे, रात्री फुलं पण मीच साफ केली आहे, त्याच्यानंतर आता डेकोरेशन पण मीच करते, म्हणजे थोडंसं काय करते ते. आणि हा निर्लज्ज इथे बसून राहिला आहे आणि त्याला जरा पण लाज वाटत नाही आहे की भाई बहिणीला जर मदत करावी. काय मत आहे तुझं याच्यावरती? बहीण असताना काम नाही केलं पाहिजे भावाने, मी एवढंच सांगेन. कळते म्हणजे बहीण असणं गुन्हा आहे बाईच. तर गाईज ह्या लोकांचं जे बोलण्याचा टोन आहे आणि जे त्यांचे एक्सप्रेशन्स आहेत ते खरंच खूप जास्त काहीतरी वेगळं सांगतात. कारण की ह्यांचे एक्सप्रेशन्स वेगळे आहेत आणि ह्यांचं बोलणं वेगळं आहे. ह्या लोकांना खूप जास्त आनंद झाला होता, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. ते एवढे हॅपी होते आणि मी खरं सांगते तुम्हाला की ह्यांची जी स्माईल आहे चेहऱ्यावरची ती बघून मला असं वाटतं की मला जे काही भेटायचं होतं ते एवढं मोठं पुण्य मला भेटलं आहे आणि खरंच खूप जास्त छान वाटतं आहे की त्या लोकांना एवढं खुश मी बघितलं. आणि मला असं वाटलं की येस गाईज हे खूप छान वाटलं कारण की 15 दिवसानंतर मम्मी आली. ॲक्च्युली या लोकांची ट्रिप जी आहे ती अनसक्सेसफुल होणार होती आणि ती सक्सेसफुल झालेली आहे आणि खूप छान झालेली आहे. त्या लोकांना जरा पण ऊन थंडी पाऊस असं काहीच लागलेलं नाही आहे, नॉर्मल ऊन होतं आणि खूप छान दर्शन झालं म्हणून त्याच्या चेहऱ्यावरती एवढी तर मम्मी तुला कसं वाटलं माझं
सरप्राईज. भारी वाटलं, खूप भारी वाटलं. चारधाम एकदम पावल्यासारखं वाटलं. कारण की मम्मीला मी सांगितलं होतं मी कामाला चालते, वाटलं, मला वाटलं तू गेली का मला. म्हणून मम्मी तिथे डोअरमध्ये रडायला येत होता. रडते का मम्मा? रडतेस का? चांगलं झालं म्हणून रडते. लोक चांगलं झालं खुश होतात.